तर इकडे बघू शकता मी आयर काढून ठेवलेला आहे, म्हणजे आज आम्हाला जायचं आहे गावाकडे. वरवटीला पण जाणार आहे आणि ननंदबाईच्या घरी पण जायचं आहे. तर त्यांच्यासाठीच इकडे मी आयर काढलेला आहे, ननंदबाईसाठी आणि नंदबाईसाठी. तर सगळं आयर पूजा बघत आहे. पूजा पण गावाकडून आत्ताच आलेली आहे. तसं तर आम्हाला तिकडूनच जायचं होतं, पण तिकडचा रस्ता म्हणजे रोड व्यवस्थित नाही आहे, रोडचं काम चालू आहे, म्हणून म्हटलं आपण इकडच्या रोडनं जाऊया. तर पूजा इकडंच आलेली आहे. तर आता सगळेजण रेडी झालेलो आहोत. पूजा म्हणत आहे की ताई, सकाळी फोन जेव्हा लावलेला होता तेव्हा तुला खूप घाई गडबड होती, पण आणखीन तू रेडी झालेली नाहीस, गाऊनवरच फिरत आहेस. तर एकदम बरोबर आहे तिचं. घरची कामं अशी असतात ना, जेव्हा आपल्याला जायचं असतं ना त्यावेळी थोडंसं लवकर आवरतो आपण. पण पूजा येणार आहे इकडंच म्हणून मी थोडंसं निवांत सगळी कामं आवरत होते. स्वयंपाक झालं, सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता फायनली मी पण रेडी झाले. आज कपडे पण मशीनला लावलेले आहेत. टायमिंग बघू शकता तुम्ही, सकाळचे 10 वाजलेले आहेत. आजचा वार सोमवार आहे. तर फायनली सगळे रेडी झालेलं आहे. कपडे काय आता धुवून होणार नाही आहे, तर म्हटलं मशीन ऑनच राहू दे. कपडे धुवून झालं की मशीन स्वतःहून बंद होते, मग आल्यानंतरच कपडे मी हाडकू घालणार आहे, कारण आता कपडे धुवायचा वेट करेन तर लेट खूप होणार आहे. आणि इकडे पूजाला म्हटलं चहा बनवते. आणखीन दीपक, दिनेश, अजय कोणीही आलेलं नाही आहे, तर ते येतील थोड्या वेळात. तोपर्यंत म्हटलं चहा घेऊया. तसं तर मी काही खाल्लेलं नाही आहे, कारण सगळी कामं आवरण्यामध्ये स्वतःसाठी वेळच भेटत नाही. रेडी व्हायलाच मला थोडासा लेट झालेला होता. पूजा तेच म्हणते, मी गावाकडून सगळं आवरून रेडी होऊन आले, पण तुझं आणखीन आवरलेलं नाही आहे. कारण मी तिला सकाळी म्हणलेलं होतं की 8 वाजता घरातून निघायचं आहे, पण 8 काय 10 वाजले, आणखीन आवरलेलं नाही आहे. कारण आता घरामध्ये व्यक्ती पण वाढलेले आहेत ना, त्या हिशोबाने स्वयंपाक असतो, सगळी कामं असतात, त्यामुळे मला थोडासा लेट झालेला आहे. तर असं फायनली सगळं झालेलं आहे. चहा पण बनला. तर इकडे अगोदर आम्ही चहा घेऊ आणि दीपक, दिनेश, अजय सगळेजण आलेले आहेत आणि पिशव्या पण मी आणून ठेवल्या. लक्ष्मी देवीच्या मंदिरात जायचं आहे, तर सगळं मी हळदी, कुंकू, तेल, वाती सगळी पूजेची सामग्री घेतलेली आहे. फुलाचा हार घ्यायचा आहे, आता जाता जाता आम्ही घेऊया. आणि इकडे बघू शकता अजयची खुशी, म्हणजे आता जायचं आहे ना, त्याला इतका आनंद होत आहे की रेडी होऊन तो डान्स करत आहे की आता आम्ही जाणार. म्हणजे मुलांना ना छान वाटतं बाहेर फिरायला, पण आपली त्यामध्ये हालत अशी होऊन जाते ना, मला खरंच ना बाहेर जायला अजिबात आवडत नाही, कारण सगळ्यांचं आवरायचं, स्वतःचं आवरायचं, मग निघायचं. मग त्या नादामध्ये माझी धावपळ खूप होते, यानं तब्येत पण बिघडत आहे माझी, असं झालेलं आहे. तरी पण आता काही ऑप्शन नाही आहे, कारण आता जायचं तर आहेच. तर इकडं सगळं आवरलेलं आहे, बॅगा वगैरे घेतलेल्या आहेत आणि पूजाचं इकडं सुरू आहे. तुझं आता आवरणार नाही, ताई लवकर आवर तिचं सुरू आहे. तर झालेलं आहे. आता निघू म्हणायला अर्धा तास तरी जाणारच आहे, कारण आता इकडे दीपक, दिनेश, अजय सगळेजण रेडी होत होते. आणि गरमी खूप आहे, म्हणजे 10 वाजताच इतकं भयानक ऊन झालेलं आहे ना, काय गरमी, अशी कडक उन्हाची गरमी होत आहे ना, नको वाटत आहे ही गरमी. कधी एकदाचं पाऊस पडेल आणि थंड वाटेल असं वाटत आहे. आणि पाऊस आला तरी असा येतो ना इतका भयानक, की पाऊस पण आला ना नको वाटत आहे. असा अवकाळी पाऊस असतं ना, गारा पडणं, विजा चमकणं, गरजणं, वातावरण एकदमच बिघडून जातं, असं झालेलं आहे. म्हणजे खूपच भयानक होतं ते सगळं. तर इकडं स्टॉलही घेतलेला आहे, कारण ऊन खूप आहे, त्यामुळे स्टॉल वगैरे सगळं आम्ही घेतलेला आहे. आता तिथून मंदिराला म्हणजे जाणं वगैरे, म्हणजे उन्हामध्येच आमचं दिवसभर आज येरझाऱ्या सुरू होणार आहेत. आणि तसं तर वरवटी, नंदगाव, लक्ष्मीचं मंदिर, परत आणखीन बघूया आता वाटेमध्ये येता भातुमरा पण लागत आहे, म्हणजे मावशी, तुम्ही प्रत्येक वेळी मावशीला बघत असता, यांची मावशी, तर त्यांना भेटायला पण जायचं आहे. तर त्या हिशोबानेच आम्ही घरातनं थोडंसं लवकर निघालेलो आहोत. तर आता फायनली सगळेजण बसलेलो आहोत कारमध्ये आणि आम्ही निघालेलो आहोत. अगोदर जाणार आहोत वरवटीला, तर भालकीला आलेलो आणि इथं फ्रूट घ्यायचे आहेत. तर आंबे, परत ब्रेड वगैरे मी घ्यायला सांगितलेलं आहे. तर इथं बघू शकता आंब्याचं सीझन आहे ना, त्यामुळे सगळीकडे भंडीवरती आंबे दिसत आहेत, पूर्ण मार्केट भरलेलं आहे आंब्यानं. परत केळी पण आहे, तर म्हटलं केळी पण घे, म्हणजे आता आंब्याचे झाडं गावाकडे असतात, सगळ्याच्या म्हणजे शेतामध्ये असतात, त्यामुळे इकडं काय आम्ही वरवटीला आंबे आणलेले नव्हते, कारण यांच्याकडे भरपूर आंबे आहेत आणि घरी पण झाडं लावली त्यांनी, त्याला पण भरभरून असे आंबे लागलेले आहेत. तर म्हटलं केळी घेऊया, ब्रेड, परत काहीतरी वेगळं मुलांना खायला. तर सगळं घेऊन आम्ही फायनली येऊन पोहोचलेलो आहोत घरी. आणि इकडं सारू स्वयंपाक करत आहे. एक ताई मला विचारत होत्या, ताई तुला पत्रसावरती चपाती येते का? मला येत नाही, सारूला येते, तेच दाखवत होते तुम्हाला. ती चपाती ना फक्त तेलात लाटली जाते, एकदम पातळ पेपरासारखी लाटली जाते पत्रसावरती, आणि ती पत्रस उचलूनच त्या तव्यावरती टाकत असतात. म्हणजे मला जमत नाही आहे, जसं मी बघत आहे असं वाटतं इतकी पातळ चपाती कशी करायची ते, म्हणजे एक वेळा सवय होऊन गेली ना परफेक्ट येते, पण आपल्याला ते माहिती नाही आहे, त्यामुळे ना जमत नाही. जेव्हा बघते तेव्हा असं वाटतं की ते तुटेल, म्हणजे मोडेल चपाती टाकते वेळेस असं वाटतं, पण सारूला एकदम परफेक्ट ही चपाती बनते. इकडे बघू शकता तुम्ही, एकदम परफेक्ट चपाती सारू बनवत आहे पत्रसावरती. तेच बघत होते मी. मला ना ती चपाती जेव्हा लाटते ना सारू, तेव्हा वाटतं की इतकी पातळ चपाती कशी आता सेकणार, ती तव्यावरती कशी जाणार, पण पत्रस उचलून डायरेक्ट त्या तव्यावरती ती चपाती टाकत आहे आणि सेकत आहे. इकडे दिनेश पण बघत होता ही चपाती बनते कशी, एकदम पातळ पत्रसावरची, म्हणजे आम्हाला माहिती नाही, आम्ही अशी करत नाही आहे,
डायरेक्ट आम्ही अशी लाटूनच बनवतो ना, मी प्रत्येक वेळेस तयार पण करत असते. तर इकडे बघू शकता ज्ञानदा हे कलिंगड घेऊन आले, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि ऊन खूप आहे ना, गरमीच्या हिशोबानं काहीतरी थंड खायला छान वाटतं. तर इकडं कलिंगड चिरत आहे मी आणि सगळेजण बसलेले आहेत. तर सगळ्यांना इकडं कलिंगड खायचं आहे आता. तर ज्ञानदा पण बसलेले आहे. म्हणजे असे फ्रूट सगळ्यांना खूप आवडतात आणि उन्हाळ्याच्या हिशोबाने ठीक पण आहेत. काका बाहेर गेले होते, काका पण आलेले आहेत. काकूही बाहेर गेलेत, आणखीन आले नाही. तर सगळेजण एक एक येत आहेत. किरण पण आलेले आहेत आणि प्रथमेश आणि संजीवनी पण आलेले आहेत. हे दोघंजण कोण आहेत तर ननंदबाईची मुलं आहेत. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, जसं मी रापक्याला गेले होते तर अगोदर मी गेले होते ननंदबाईच्या घरी. तर त्यांचीच मुलं म्हणजे आता सुट्ट्या झाल्यात ना, त्यामुळे आजोळा आलेले आहेत. तर सगळ्यांची भेट झाली, छान वाटलं सगळ्यांना भेटून बोलून. कसं घर भरून दिसत आहे ना, खरं तरी मुलाबाळानेच आपलं घर भरून दिसतं. नाहीतरी हे सगळेजण शाळेत गेले किंवा जिकडल्या तिकडे गेले ना, असं वाटतं की घरात कोणीच नाही आहे, फक्त आपण आणि आपली कामच फिक्स आहोत. तर इकडे सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. मस्त सारूनं स्वयंपाक केलेला होता. जी पत्रसावरची चपाती, गुलाबजामुन बनलेले होते, मस्त अशी एक सुकी भाजी, वरण भात आणि लोणचा चटणी. खूप मस्त जेवण होतं. तर जेवण झालेलं आहे आमचं आणि सगळेजण नंतर स्प्राईट पण पिण्यासाठी आणलेलं, तर सगळ्यांनी हे पण एन्जॉय केलं आणि आता आम्ही जायला निघालेलो आहोत. तर परत एक वेळा फ्रेश झालो सगळेजण आणि इकडं सारूनं सगळ्यांना हळदी कुंकू लावलेला आहे आणि सगळ्यांनी एक फोटो पण घेतला. म्हणजे हे एक आपल्या आठवणीसाठी, मेमोरीसाठी फोटो परत व्हिडिओ वगैरे बनतच असतात. तर चला आता जाऊया छोट्या नंदबाईच्या घरी. तर इथं जवळपासच आहे नंदगाव, तर तिथं ते राहतात आणि काकू म्हणत होते की रंजना घरी नाही आहेत, म्हणजे छोट्या नंदबाई घरी नाही आहेत, आता बाहेर म्हणजे हैदराबादला गेलेले आहेत. तर आता त्यांच्याशी काही भेट होणार नाही, फोनवरतीच बोलणं झालेलं आहे. अगोदर मला काही माहिती नव्हतं ते गेलेलं, आजच माहिती झालेलं आहे. तर म्हणलं आता सगळ्यांशी भेटून येऊया, आता रंजना आल्यानंतर भेटतील. तर काकूला मी सोबत घेऊन जात आहे. तर आम्ही सगळेजण जात आहोत ननंदबाईच्या घरी आणि लक्ष्मीमातेच्या मंदिरातही आणखीन आम्ही गेलेले नाही. म्हणलं अगोदर इकडं जाऊन मग परत जाऊया. आता टाईम सांगितलं दुपारचे 2 वाजलेले आहेत. तर इकडं जे आयर आणलेला होता, आयर आम्ही करत आहोत. पण रंजना नसल्यामुळे ना थोडंसं सुनून वाटत होतं, म्हणजे त्यांची कमी जाणवत होते. तर दीपक इकडं मामाला आयर करत आहे आणि इकडं आमचं बोलणंही सुरू आहे. म्हणजे रंजनाच्या सासूबाई बसलेल्या आहेत इकडं आणि भाच्या पण आलेले आहेत, म्हणजे आता सुट्ट्या लागलेल्या आहेत ना, तर सगळे भाच्या आलेले आहेत रंजनाच्या. तर छान वाटत आहे. जसं मी तुम्हाला म्हणत असते की मुलाबाळानेच आपलं घर भरून दिसतं. तर सगळेजण आलेले आहेत ना, खूप छान वाटत आहे. आणि मामा पण बाहेर गेले होते, आत्ता आलेले आहे, म्हणजे रंजनाचे सासरे. तर आता थोडा वेळ बसलो, आता जायला निघालेलो होतो आणि इथं आम्हाला पण आयर करत आहेत. मी नकोच म्हणत होते, म्हणलं फक्त हळदी कुंकू लावा, पण रंजनाच्या सासूबाई म्हणत आहेत तसंच कसं छान वाटेल. तर इकडं पूजालाही आणि मलाही आणि साडी नेसवलेली आहे, म्हणजे आयर केलेला आहे. आणि ही बघू शकता रंजनाची भाची छोटीशी आहे, पण एकदम परफेक्ट आहे सगळ्या कामामध्ये. आम्हाला खूप छान आयर केला आहे ना, अगोदर हळदी कुंकू लावलं, म्हणजे मुलांना ना लहानपणापासूनच या सगळ्या कामात घेतलं ना, तर मुलं परफेक्ट होतात त्या कामामध्ये, म्हणजे वेगळं शिकवण्याची गरज नाही. आणि तसं तर गावाकडली मुलं ना खूप हुशार असतात, खूप हुशार आहे, ही बोलण्यालाही खूप चपळ आहे आणि सगळ्या कामामध्ये परफेक्ट आहे. तर आम्हाला आयर वगैरे केलेला आहे. आता फायनली आम्ही जायला निघालेलो आहोत. तर आता आलेलो होतो आम्ही लक्ष्मी मातेच्या मंदिरात. तर शेतामध्येही लक्ष्मीचं मंदिर आहे, घर लक्ष्मी आहे. इकडे सगळी पूजेची सामग्री मी घेऊन आलेली आहे. फुलाचा हार वगैरे आम्ही घेतलेला आहे, शेंदूर घेतलेला आहे. तर आता देवीची पूजा करू. तर इकडं काकू आणि पूजा मला सगळं काढून देत आहेत आणि मी पूजन करत आहे. म्हणजे दार छोटं आहे ना, त्यामुळे सगळं आतमध्ये घेऊन जमत नाही आहे असं होतं आणि व्यवस्थित पूजन होत नाही, म्हणून मी इथं बसलेली आहे पूजा करण्यासाठी आणि पूजामध्ये एक एक पूजेची सामग्री देत आहे. तर अगोदर तर मी शेंदूर लावला, हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलाचा हार वाहिला, दीप पूजित केलं, धूप लावलेले आहे, अगरबत्त्या लावल्या आणि नारळाची पूजा करून समोर ठेवलेली आहे. तिकडे आजयनं आणि दिनेशनं नारळ घेतलेले, कापूर लावलेला आहे. सगळेजण आरती म्हणत आहोत. तर आरती झालेली आहे. तर दिनेशला म्हणलं आता नारळ ओवाळून घ्या, म्हणजे आम्ही नारळ फोडतो असं म्हणतो, तुम्ही म्हणता की नारळ ओवाळला असं म्हणत जात आहे. तर थोडंसं भाषामध्ये हे होतं, म्हणजे इकडची आमची भाषा थोडीशी वेगळी आहे तुमच्याकडली भाषा, म्हणजे त्यामुळे थोडंसं असं वाटतं ना की ताई थोडंसं वेगळं बोलते, पण इकडं तसंच बोललं जातं. तिकडं नारळ फोडलेली आहेत आणि देवीच्या समोर प्रसाद ठेवला, सगळ्यांना प्रसाद दिला आणि काकूला आम्ही घरी सोडलो आणि आता परत जायला निघालेलो आहोत. तर फायनली आम्ही भालकीत आलो. इथं खूप ट्रॅफिक आहे, खूप जास्त ट्रॅफिक. तर त्या ट्रॅफिकमधून बाहेर निघायलाच आम्हाला थोडासा वेळ तिथंच गेला, म्हणजे 5-10 मिनिट त्या ट्रॅफिकमधून बाहेर निघायलाच लागला. आणि पूजाला आंबे पण घ्यायचे होते. तर थोडीशी रेटमध्ये फरक आहे, कमलनगरला महाग आहे सगळं, भालकीला थोडीशी रेट कमी होते आंब्याचे. तर तिथंच आम्ही थोडेसे आंबे घेतले आणि
फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि पूजाला पण आम्ही येता गावात सोडून आलो. म्हणजे जाते वेळेस आम्ही इकडच्या मार्गी गेलो होतो आणि येते वेळेस आम्ही इकडून आलो, म्हणजे भातुंबऱ्याला पण गेलेलो होतो. मावशी काही भेटले नाहीत, मावशीला भेटण्यासाठीच गेलो होतो, पण मावशीची काही भेट झाली नाही. पण तिथं खूप सारे पाहुणे आहेत, आत्याच्या घरी आम्ही गेलेलो होतो. म्हणून घरी यायला रात्रीचे 9 वाजलेले होते, आम्हाला खूप लेट झालेला होता. तर आल्यानंतर स्वयंपाक पाणी केलं, जेवण म्हणजे दिनेश पप्पा अगोदरच घरी आलेले होते. खूप लेट झाला होता मला घरी येता, कारण आम्ही सोनाळूनच आलो ना पूजाला सोडून, तर तिथं थोडा वेळ थांबलो, तिथं थोडा वेळ थांबलो, त्यामध्येच लेट झाला होता. तर असो हा दुसरा दिवस आहे आणि आज दिवसभरात काही व्हिडिओ वगैरे बनला नाही, कारण काल आम्ही लवकर गेलो होतो, त्यामुळे इतका पसारा झाला होता. तेच मी दिवसभरात आवरला. ही रात्रीची वेळ आहे आणि मला ठेसा बनवायचा होता, तर मिरच्या इकडे तेल टाकून भाजलेला आहे, तोपर्यंत मी भाकरी बनवते. दीपकनं ठेसा वाटलेला आहे, यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची तर असणारच ना, मीठ टाकलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे. दीपकने एकदम मस्त खलबतमध्ये ही ठेसा वाटलेला आहे. म्हणजे मिक्सरमध्ये पण छान होतो, पण असं म्हणतात ना, मेहनत केलेली वस्तूला टेस्ट वेगळाच येतो. तर दीपक म्हणत होता, मम्मी मी जे खलबतमध्ये शेंगदाण्याची चटणी आणि ठेसा दोन्ही बनवून देतो, तोपर्यंत तू भाजी भाकरी काय बनवायचं आहे ते बनव. ठीक आहे म्हटलं. अजय आणि दीपक दोघंजण बसलेत निवांत ठेसा वगैरे बनवत आणि नंतर मी भाकरी बनवल्या. सगळ्यांचं जेवण खाणं झालं. रात्रीची कामं सगळी मी आवरून झोपलेली होती. किचनमधली कुठलीही कामं मी ठेवत नाही सकाळी करण्यासाठी, कारण सकाळी गोंधळ खूप असतो. तर बाकीची तर सकाळची कामं आवरलेली आहे, चहा पाणी झालेलं आहे आणि आता अजय आणि दीपक निघालेले आहेत लग्नाला. म्हणजे रेडी झालेले दोघंजणी. म्हणजे दररोज एक लग्न असतात, दररोज लग्न, कार्यक्रम, पाहुण्याचे गावं. आता यावेळेस दीपक आल्यापासून इतकी धावपळ होत आहे ना, एक दिवसही मी घरी नाही आहे, किंवा दीपक तरी आल्यापासून एक दिवसही निवांत घरी बसलेला नाही, दररोज कुठे जात असतो. तर इकडे गिफ्ट वगैरे आणलेलं आहे आणि आता दोघंजण गेले आहेत लग्नाला. तर लग्न वगैरे करून आले, जेवण तिथं झालेलं होतं. आल्यानंतर कपडे वगैरे चेंज करून गॅरेजला गेलेले होते आणि आता ही रात्रीची वेळ आहे, रात्रीचे 10 वाजलेत. आत्ता सगळेजण घरी आलेले आहेत आणि तांदूळ संपलेले होते, तर तांदळाचं एक पॉकेट पण घेऊन आलेलं. आजीनं ते पोतं असं उचललेलं होतं ना, जसं की आपण मुरमुऱ्याचं उचलतो ना, तसं उचललेलं होतं. ही भाजी पण आणायला सांगितली होती, ते पण आणलेली, कारोड आणलेली. तर सगळं हातमध्ये घेऊन ठेवत आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.